प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पथ विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे शुक्रवार. शुक्रवारी अनाहत चक्राची ध्यान साधना केली जाते. चला तर आपण आज अनाहत चक्र ध्यान साधना करूया. एका जागी शांत बसा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. दोन्ही हात केशमुद्रेत अनाहत चक्रापाशी ठेवून सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. पहा, माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषिमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझ्या परिवारातील सदस्यांचे खूप खूप धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. रेकीची साधना सुरू करण्यापूर्वी आपण दोन्ही हात घर्षण करूया. दोन्ही हातांचे घर्षण करून एक चिबॉल करूया. सावकाश हात पुढे मागे करा. एक चिबॉल करा. आता या चिबॉलमध्ये आपण ओम काढणार आहोत. ओम, त्रिशूल, स्वस्तिक. या चिबॉलमध्ये आपल्या परिवारातील सर्वांना आपण आमंत्रित करत आहोत. आपण जी ध्यान साधना करत आहोत त्या ध्यान साधनेद्वारे त्यांनाही ऊर्जा प्राप्त होत आहे. म्हणून हा चिबॉल समोर ठेवा. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत मला ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर खूप खूप प्रेम आहे. चला, दोन्ही हातांचे घर्षण करूया. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या छातीच्या म्हणजेच अनाहत चक्रावर ठेवा. छातीच्या मध्यस्थानी ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना कल्पनेने पहा, आपल्या छातीच्या मध्यस्थानी म्हणजे अनाहत चक्रावर हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित झाली. ही हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या अनाहत चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. यम. पहा, अनाहत चक्र वायुतत्व रूपी हे अनाहत चक्र कल्पनेतून शिवलिंगाला पाहण्याचा प्रयत्न करा. डोके टेकून शिवलिंगाला प्रणाम करा. पहा, शिवशक्तीची ही ऊर्जा अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. अनाहत चक्रामध्ये प्रत्येक इंद्रियाचे कार्य उत्तमरित्या चालू असून माझे श्वसनाचे कार्य, रक्ताभिसरणाचे कार्य उत्तमरित्या होत आहे. या देहरूपी मंदिरात मी सक्षम आणि सुदृढ आहे. एक दीर्घ श्वास घ्या. यम. पहा, अनाहत चक्र हिरव्या रंगाच्या ऊर्जेने ऊर्जांकित झाले असून वायुतत्वरूपी श्री हनुमानजींना डोके टेकून नमस्कार करा. ओम हनुमते नमः. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या कंठचक्रावर म्हणजे विशुद्धी चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या कंठचक्रामध्ये प्रवाहित झाली असून आकाश तत्वाशी ही ऊर्जा एकरूप होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हम.
विशुद्धी चक्र म्हणजेच वाणीची देवता माता सरस्वतीच्या कृपेने माझ्या वाणीतील सर्व दोष दूर होत असून सद्गुरु कृपेने माझ्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होत आहे. सद्गुरूंच्या या कृपेद्वारे वाणीमध्ये उत्कृष्ट विचार मी व्यक्त करत आहे आणि त्या विचारांद्वारे माझ्यातील असणारे सर्व गोंधळ मी दूर करत आहे. ही वाणीची देवता माता सरस्वतीला डोके टेकून नमस्कार करा. एक दीर्घ श्वास घ्या. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे आणि वाणीची देवता माता सरस्वतीचे खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हाते आपल्या मस्तकावर म्हणजे सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रात प्रवाहित झाली असून सहस्रार चक्रातील ही ऊर्जा आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. माझे सहस्रार चक्रातील सर्व अवरोध दूर झाले असून प्रत्येक इंद्रिय येथील उत्तमरित्या कार्य करत आहे. माझी विचार करण्याची क्षमता, प्रत्येक गोष्टीवर लगेच निर्णय घेण्याची क्षमता, कोणत्याही परिस्थितीतून सहजरित्या मी अगदी सकारात्मक विचार ठेवून कृतीद्वारे मी बाहेर पडते. ही सर्व कृती करण्याची शक्ती भक्ती या सहस्रार चक्राच्या जागृतीकरणामुळे मला प्राप्त होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ओम ब्रह्मास्मि अहं ब्रह्मास्मि. परब्रह्म परमात्म्याची कलाकृती म्हणजे साक्षात हा मानवी देह स्थूल देह आहे. मी त्या परमात्म्याची लेक असून त्या परमात्म्याद्वारे माझ्या सर्व चक्रांना ऊर्जा प्राप्त होत आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हाते आपल्या मणिपूर चक्रावर ठेवा. नाभीच्या दोन बोटेवर स्थित असणारे मणिपूर चक्र. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. रम कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित झाली असून मणिपूर चक्र अग्नि तत्वाची ही दिव्य ऊर्जा मला सक्षम सुदृढ करत आहे. माझे प्रत्येक निर्णय जे मी स्वतः घेते त्यावर आत्मविश्वासाने मी ते परिपूर्ण करत आहे. या मणिपूर चक्राची देवता सूर्यदेवतांना डोके टेकून नमस्कार करा. एक दीर्घ श्वास घ्या. रम अग्नितत्वरूपी मणिपूर चक्रातील अन्नमय कोश उत्तमरित्या कार्य करत आहे. अन्नमय कोशाद्वारे माझे हे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हाते आपल्या नाभीच्या 4 बोटे स्थित स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. वम पहा, ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्रात प्रवाहित झाली असून जलतत्वरूपी स्वादिष्टान चक्र
सक्षम आणि सुदृढ होत आहे. ही दिव्य ऊर्जा जलतत्वाची शीतलता, सृजनशीलता माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. नात्यामध्ये संवाद आणि गोडवा निर्माण होत आहे. माझ्या स्वादिष्टान चक्रातील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाचे आणि जलतत्वरूपी स्वादिष्टान चक्राचे खूप खूप धन्यवाद. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आणि सक्षम आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करू. दोन्ही हात हे आपल्या माकडहाडाच्या टोकाशी ठेवा. ताहाट बसा. एक दीर्घ श्वास घ्या. लम लम. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील लाल रंगाची तेजस्वी ऊर्जा माझ्या मणिपूरच्या, माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत असून पृथ्वी तत्वरूपी मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. माझे निर्णय हे स्थिर होत असून कोणतीही कृती मी अगदी विचारपूर्वक आणि योग्यरित्या करत आहे. माझ्या जीवनामध्ये स्थिरता आणि स्थैर्यता मला प्राप्त होत आहे. या जीवनामध्ये या मूलाधार चक्राद्वारे माझ्यातील निर्णय क्षमता, स्थिरता आणि स्थैर्यता वृद्धिंगत होत आहे. कल्पनेने पहा लाल रंगाची दिव्य ऊर्जा मूलाधार चक्रात प्रवाहित झाली असून श्री गणेशांना डोके टेकून नमस्कार करा. एक दीर्घ श्वास घ्या. लम. श्री गणेश यांच्या कृपेने श्री गणेश तत्वरूपी ऊर्जा मूलाधार चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हात समोर असून डोक्यापासून सावकाश खाली खाली घेऊन या. प्रत्येक चक्राला ही ऊर्जा प्राप्त होत असून प्रत्येक चक्रामध्ये ऊर्जेचे संतुलन होत आहे. ही दिव्य ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये संतुलित होत आहे. दोन्ही हात पुढे आणून टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. आता आपण जो चिबॉल समोर ठेवला तो हातात घ्या. या चिबॉलवर आपण अनाहत चक्राचे बीज मंत्र यम करणार आहोत. पहा या चिबॉलमध्ये असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, माता पिता, सासू सासरे, सर्व नातेवाईक, भाऊबंध, कुटुंबातील सर्व सदस्य यांना ही ऊर्जा प्रदान होत आहे. ही दिव्य ऊर्जा त्यांना प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यात यशस्वी करत आहे. त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षमता वृद्धिंगत होत आहे. जीवनामध्ये त्यांच्या कष्टाचे चीज होत आहे, भरभराट होत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा सर्वांना सक्षम आणि सुदृढ करत आहे. याची बरोबर आपण लम करूया. लम, वम, रम, यम, हम आणि ओम काढून चिबॉलला वरून खाली कवर करा. स्वतःला एक नमस्कार करा. आता या चिबॉलला हिरव्या रंगाच्या ऊर्जेत पहा. ही दिव्य ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त होत असून प्रत्येक जण सक्षम आणि सुदृढ होत आहे. आता ही चिबॉल पुढील काही दिवसासाठी आपण ब्रह्मांडात ठेवूया आणि राखो. ज्यांचं रेकी झाले नाही त्यांनी कट करायचं. कट किंवा कट. सर्व साक्षी वैश्विक ऊर्जा, सर्वांचे अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करत आहे. आकाश तत्व, पृथ्वी तत्व,
जलतत्व, वायू तत्व, अग्नी तत्व माझ्या शरीरामध्ये सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. ह्या देहरूपी मंदिरात मी सक्षम सुदृढ होत आहे, ऊर्जांकित होत आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.